कर्जत नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून कर्जतच्या राजकारणात कर्जतकरांनी सत्ता बदलाचा स्पष्ट कौल दिलाय. 21,000हून अधिक मतदारांनी दिलेल्या निकालात परिवर्तन विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह नगर परिषदेवर वर्चस्व मिळवत महायुतीला मोठा धक्का दिलाय. थेट नगराध्यक्ष पदाच्या लढतीत पुष्पा दगडे यांनी हजारोंच्या फरकाने विजय मिळवताना प्रभागनिहाय आकडेवारीने कर्जतच्या राजकारणाची दिशा बदलल्याचं स्पष्ट झालंय. थेट नगराध्यक्ष पदासह 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवत परिवर्तन विकास आघाडीने कर्जत नगर परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार पुष्पा दगडे यांनी महायुतीच्या उमेदवार स्वाती लाड यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुष्पा दगडे 12,916 मतं मिळवली तर स्वाती लाड 8,446 मतांवर समाधान मानावं लागलं. 4,470 मतांच्या फरकाने परिवर्तन विकास आघाडीच्या पुष्पा दगडे यांचा विजय झाला. दरम्यान प्रभागनिहाय आकडे पाहिले तर एकूण 21 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाला यश आलंय, तर शिवसेना भाजप महायुतीला केवळ 8 जागांवर विजय संपादन करता आलाय. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या लढतीत कोणत्या प्रभागातून कोण किती मतांनी विजयी झालं याची आता आपण माहिती घेऊयात. प्रभाग 1 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अरुणा वायकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मयुरी गजमल यांच्यात झालेल्या लढतीत अरुणा वायकर 353 मतांनी विजयी झाल्या. तर प्रभाग 1 मधील दुसऱ्या जागेवर किशोर कदम शिवसेना, सोमनाथ पालकर राष्ट्रवादी आणि जयदीप शिंदे अपक्ष अशी तिरंगी लढत होती. यात शिंदे गटाचे किशोर कदम 14 मतांनी विजयी झाले. प्रभाग 2 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कोयल कन्हेरीकर आणि राष्ट्रवादीच्या पूनम शिर्के यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कोयल कन्हेरीकर 650 मतांनी विजयी झाल्या. दुसऱ्या जागेवर संकेत भासे शिवसेना, नंदकुमार लाड राष्ट्रवादी अशी लढत झाली. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे संकेत भासे यांनी 912 मतांनी विजय मिळवला. प्रभाग 3 मध्ये भाजपच्या स्वामिनी मांजरे आणि राष्ट्रवादीच्या अंजली कडू यांच्यात झालेल्या लढतीत राष्ट्रवादीच्या अंजली कडू 608 मतांनी विजयी झाल्या. प्रभाग 3 मधील दुसऱ्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे संतोष पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे नाना कर्णूक यांच्यात झालेल्या लढतीत संतोष पाटील विजयाची हॅट्रिक मारत 128 मतांनी विजय संपादन केला आहे. प्रभाग 4 मध्ये पहिल्या जागेसाठी आम्रपाली डाळिंकर आणि सुमिता गायकवाड, तर दुसऱ्या जागेवर भाजपचे सुनील गोगटे आणि राष्ट्रवादीचे महेंद्र चंदन यांच्यात लढत झाली. येथे डाळिंकरांना जोरदार धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या सुमिता गायकवाड 361 मतांनी तर महेंद्र चंदन हे 1067 सर्वाधिक मतांनी निवडून येणारे नगरसेवक ठरले आहे. प्रभाग 5 मध्ये पहिल्या जागेसाठी नेहा पेंदे विरुद्ध राधिका पवार, तर दुसऱ्या जागेवर विजय हजारे विरुद्ध दिनेश ठोंबरे अशी लढत झाली. यात राष्ट्रवादीच्या राधिका पवार 173 मतांनी तर दुसऱ्या जागेवर विजय हजारे हे 31 मतांनी विजयी झाले आहेत. प्रभाग 6 मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सुवर्णा जोशी आणि शिवसेना शिंदे गटाच्या सुचिता मांजळे यांच्यात, तर दुसऱ्या जागेवर भाजपचे ऋषिकेश जोशी आणि प्रशांत पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये ठाकरे गटाच्या सुवर्ण जोशी 863 मतांनी तर प्रशांत पाटील हे 708 मतांनी विजयी झाले. प्रभाग 7 मध्ये पहिल्या जागेवर वैभव सुरावकर, बिनिता घुमरे, तर दुसऱ्या जागेवर गौरी जोशी, नेहा शिंदे यांच्यात झालेल्या लढतीत वैभव सुरावकर यांचा 459 मतांनी तर नेहा शिंदे यांचा 122 मतांनी विजय झाला. प्रभाग 8 मध्ये रामदास गायकवाड विरुद्ध सखाराम सोनावणे, तर सुचिता खोत विरुद्ध विशाखा जिनगरे यांच्यात झालेल्या लढतीत भाजपचे रामदास गायकवाड 103 मतांनी तर ठाकरे गटाच्या सुचिता खोत 373 मतांनी विजयी झाल्या. प्रभाग 9 मध्ये प्रकाश डेरवणकर, उमेश मोरे, राजेश साळुंके अशी लढत होती, तर दुसऱ्या जागेवर जान्हवी देवघरे विरुद्ध चित्रा शितोळे अशी लढत होती. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेश मोरे 642 मतांनी तर शिंदे गटाच्या जान्हवी देवघरे 267 मतांनी विजयी झाल्या. प्रभाग 10 मध्ये पहिल्या जागेवर हर्षाली गायकवाड विरुद्ध वैशाली मोरे,
दुसऱ्या जागेवर कोमल म्हामुणकर विरुद्ध अशोक राऊत व नितेश बाचल तर तिसऱ्या जागेवर मानसी कानेटकर विरुद्ध रॉली पाल अशी लढत झाली। यात हर्षाली गायकवाड 412 मतांनी, अशोक राऊत 101 मतांनी तर मानसी कानेटकर 56 मतांनी विजयी झाल्या। एकूणच कर्जत नगर परिषद निवडणूक निकालातून परिवर्तन विकास आघाडीला स्पष्ट जनादेश मिळाल्याचं चित्र दिसून आलंय। नगराध्यक्षपदासह बहुमत आपल्या बाजूने खेचण्यात आघाडी यशस्वी ठरली असली तरी काही प्रभागातील अतितटीच्या लढतींनी कर्जतच्या राजकारणात चुरस कायम असल्याचंही दाखवून दिलंय। आता नव्या सत्ताधाऱ्यांसमोर शहराच्या विकास कामांना गती देणं, नागरी समस्या सोडवणं आणि मतदारांच्या अपेक्षांवर खरं उतरण्याचं मोठं आव्हान असणार आहे। मतदारांनी दिलेल्या विश्वासाला न्याय मिळतो का याकडे पुढील 5 वर्ष कर्जतकरांचं लक्ष लागून राहणार आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।